कोल्हापुरात आज माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या शिवसेना शिवालय कार्यालयात लाडक्या बहिणींकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कटआउटला राख्या बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आले। रक्षाबंधनापूर्वीच महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्यामुळे महिलांमधून आनंद व्यक्त करण्यात येत असून आज कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कटआउटला राखी बांधून बहिणींनी लाडक्या भावाप्रती भावना व्यक्त केल्यात। राज्यातील बहिणींना रक्षाबंधनाची भेट देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असा विश्वास राजेश क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्यामुळे आम्हाला देखील मोठं भाग्य लाभलेलं आहे, कारण एवढ्या भगिनी आज आम्हाला या ठिकाणी येऊन राखी बांधतायत। खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी समाजातील प्रत्येक तळागाळातील घटकाला काही नाही काही देण्याचं या ठिकाणी चंग बांधलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं म्हणून आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, पहिलेच मुख्यमंत्री असे आहेत की त्यांनी आज प्रत्यक्षात भगिनींच्या अकाउंटवर आज पैसे जमा झालेले आहेत, पर्यंत योजना यशस्वीपणे राबवलेली आहे। खऱ्या अर्थानं बहिणींनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिलेला आहे। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील म्हटलेलं आहे की असाच आशीर्वाद आपला मिळू द्या। ही योजना 3000 रुपयेपर्यंत आम्ही प्रत्येक महिन्याला त्यांच्या अकाउंटमध्ये टाकू। आणि खऱ्या अर्थानं घर चालवताना आज भगिनींना काय मोठ्या प्रमाणात त्रासाला तोंड द्यावं लागतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे। आणि म्हणून भगिनी असतील, युवक असतील, युवती असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्वच घटकातील जनतेला न्याय देण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री नेहमीच अग्रभागी असतात। खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर राज्यामध्ये असा मुख्यमंत्री झालेला नाही आहे, त्यामुळे भगिनींचा आशीर्वाद असा मिळालेला आहे की सन्माननीय मुख्यमंत्री या राज्याचे सातत्यानं मुख्यमंत्री राहावेत असा आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे। आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या निवडणुकीनंतर या राज्याचे मुख्यमंत्री मोठ्या बहुमतानं निवडून या राज्याचे परत एकदा मुख्यमंत्री होतील।